1900च्या आसपासची मुंबई. समुद्रकिनाऱ्यावर उभी असलेली एक भव्य इमारत. जगभरातून येणारे पाहुणे आणि भारतीय आदरातिथ्याची ओळख बनलेलं ताजमहल पॅलेस हॉटेल. पण या भव्य हॉटेलच्या मागे एक वेगळी कथा आहे. ही फक्त एक इमारत नाही. ही आहे अपमान, जिद्द आणि स्वाभिमानाची कथा. एका भारतीय उद्योगपतीला झालेला अपमान आणि त्या अपमानातून जन्माला आलेलं एक स्वप्न. त्या माणसाचं नाव होतं जमशेदजी टाटा. 19व्या शतकाच्या शेवटी मुंबई वेगानं विकसित होत होती. त्या काळात मुंबई हे भारताचं सर्वात मोठं व्यापार बंदर बनलं होतं. कापूस व्यापार, जहाज वाहतूक आणि जगभरातून येणारे व्यापारी यामुळे मुंबईत रोज परदेशी पाहुणे येत होते. पण त्या काळात एक मोठी समस्या होती. मुंबईत जगातील मोठ्या शहरांसारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची हॉटेल्स नव्हती. जे काही मोठे हॉटेल होते ते फक्त इंग्रजांसाठी होते. भारतीयांना तिथे अनेकदा प्रवेश नाकारला जायचा. लोकांमध्ये एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. एकदा जमशेदजी टाटा मुंबईतील एका प्रसिद्ध इंग्रजी हॉटेलमध्ये गेले. ते हॉटेल होतं वॉटसन्स हॉटेल. पण तिथे एक बोर्ड लावलेला होता, इंडियन्स अँड डॉग्स नॉट अलाउड. भारतीयांना तिथे प्रवेश नव्हता. ही गोष्ट टाटांसाठी अत्यंत अपमानास्पद होती. त्या दिवशी टाटांनी मनाशी ठरवलं, मी असं हॉटेल उभं करणार जे इंग्रजांच्या हॉटेलपेक्षा अनेक पटींनी भव्य असेल. तो काळ भारतासाठी खूप कठीण होता. देश इंग्रजांच्या ताब्यात होता आणि इंग्रजांचा विश्वास होता की भारतीय लोक जागतिक दर्जाची इमारत बांधू शकत नाहीत. पण जमशेदजी टाटा वेगळे होते. त्यांनी ठरवलं, हे हॉटेल फक्त व्यवसायासाठी नाही, हे असेल भारतीय स्वाभिमानाचं प्रतीक. टाटांनी हॉटेलसाठी एक खास जागा निवडली. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर, आज जिथे गेटवे ऑफ इंडिया उभा आहे त्याच परिसरात ही जागा होती. त्या काळात हा भाग फारसा विकसित नव्हता, पण टाटांना खात्री होती भविष्यात ही जागा मुंबईचं हृदय बनेल. हॉटेलची रचना तयार करण्यासाठी टाटांनी प्रसिद्ध आर्किटेक्टची मदत घेतली. या हॉटेलचं मूळ डिझाईन तयार केलं सीताराम खंडेराव वैद्य. नंतर त्यात बदल केले डी.एन. मिर्झा. हॉटेलची रचना इंडो सॅरासिनिक शैलीत करण्यात आली, म्हणजेच भारतीय, इस्लामिक आणि युरोपियन आर्किटेक्चरचा सुंदर संगम. यामुळे ही इमारत जगात वेगळी दिसू लागली. 1898 मध्ये हॉटेलचं बांधकाम सुरू झालं. त्या काळात हे काम खूप मोठं आणि अवघड होतं, कारण इतक्या मोठ्या हॉटेलचं बांधकाम भारतामध्ये यापूर्वी कधीच झालं नव्हतं. या हॉटेलच्या बांधकामात हजारो कामगार सहभागी होते. प्रत्येक दगड, प्रत्येक खिडकी आणि प्रत्येक सजावट खूप काळजीपूर्वक तयार करण्यात आली. या हॉटेलच्या बांधकामासाठी जगभरातून साहित्य आणण्यात आलं. लोखंडी संरचना युरोपमधून, लिफ्ट सिस्टम जर्मनीमधून, इलेक्ट्रिक पंखे अमेरिकेमधून, सुंदर झुंबर बेल्जियममधून, फरशीचे टाईल्स इंग्लंडमधून. हॉटेलच्या आतल्या सजावटीसाठी भारतीय कारागिरांनी उत्कृष्ट काम केलं. त्या काळात हे सर्व अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान होतं. 1903 साली अखेर ते स्वप्न पूर्ण झालं. समुद्रकिनाऱ्यावर उभं राहिलं ताजमहल पॅलेस हॉटेल. त्या काळात या हॉटेलमध्ये होते इलेक्ट्रिक लाईट, लिफ्ट, तुर्की बाथ, अमेरिकन पंखे, मोठे बॉलरूम. त्या काळात ही सगळी सुविधा भारतासाठी अत्यंत आधुनिक होती. या हॉटेलची एक खास गोष्ट होती, इथे कोणालाही प्रवेश होता, कोणत्याही देशाचा, कोणत्याही धर्माचा. टाटांनी जगाला एक संदेश दिला, सन्मान हा रंगावर किंवा देशावर अवलंबून नसतो. आज ताजमहल पॅलेस हॉटेल फक्त एक हॉटेल नाही, ते आहे भारतीय स्वाभिमानाचं प्रतीक. एका अपमानाने एक स्वप्न जन्माला आलं आणि त्या स्वप्नाने मुंबईच्या इतिहासात एक अमर अध्याय लिहिला. जर जमशेदजी टाटा त्या दिवशी अपमान विसरून बसले असते तर कदाचित आज मुंबईत हे भव्य स्वप्न उभं नसतं. म्हणून लक्षात ठेवा, कधीकधी अपमानच यशाची सुरुवात असतो.